गुड मॉर्निंग. काल आपण सेल्फ लवबद्दल बघितलं. सेल्फ लवबद्दल आपण बोलत होतो काल. सेल्फ लव म्हणजे काय आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलं. म्हणजे असं आहे की सेल्फ लव म्हणजे स्वतःवरचं प्रेम. आपण कधी दुसऱ्यावरती प्रेम करू शकतो किंवा दुसऱ्याला प्रेम देऊ शकतो जेव्हा आपण स्वतः भरलेलो असो. जेव्हा आपला स्वतःचा कप पूर्ण भरलेला असेल तेव्हाच आपण आपला कप दुसऱ्याला ऑफर करू शकतो. मग आपण त्यातली सेल्फ लवची पहिली स्टेप काल बघितलेली की स्वतःला एक्सेप्ट करणं. एक्सेप्टन्स काय करतं, एक्सेप्टन्स आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती रिलीज करतं. जे आपण कंपॅरिझन करतो इतरांसोबत ते रिलीज करतं आणि आपला लॅकिंग माइंडसेट इम्प्रूव्ह करतं. जे आपल्याला वाटत असतं ना आपण ह्याच्यासारखं असतो त्याच्यासारखं असतं, हा आपला लॅकिंग माइंडसेट आहे. आपण स्वतःला कमी समजतो, लॅक समजतो. हा आपला लॅकिंग माइंडसेट आहे, त्याच्यावरती काम करतो आपण ज्यावेळी आपण स्वतःला एक्सेप्ट करतो. मग एक्सेप्टन्समध्ये काय काय एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. एक म्हणजे आपलं नेचर. काय काय लोक म्हणजे आता एखाद्याचा स्वभाव लोभस असतो, एखाद्याचा स्वभाव रागीट असतो. तर आपला हा नेचर आहे ना ते पण एक्सेप्ट केलं पाहिजे. जे आपण नेचर बघतोय म्हणजे जे आता आपण नेचर म्हणजे जो आपला निसर्ग आहे ना तो सुद्धा म्हणजे जे सगळं एक्सेप्ट करतो ना निसर्ग आपला, त्याची हिरवी पानं, त्याचं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे कलर येतात ना त्याला, ते कधी तो अनएक्सेप्ट करत नाही. तसंच आपलं नेचर पण आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. जे काय राग आहे किंवा जो काय म्हणजे एखाद्याचा लोभस स्वभाव आहे आणि एखादा खूप रागीट आहे तर त्यांना ते एक्सेप्ट केलं पाहिजे की हां मला या गोष्टीचा राग येतो. जेव्हा तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट कराल ना तेव्हाच तुम्ही त्याच्याबाबत चेंज घडवून आणू शकाल. समज तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप राग येतोय तर म्हणजे तुम्ही त्या रागाचं ट्रिगर पॉईंट शोधून काढा ना, कशामुळे राग येतोय. तर जेव्हा तुम्ही ते ट्रिगर पॉईंट शोधून काढाल ना तेव्हा तुम्ही त्याच्यावर काम करू शकाल. दुसरं म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून खूप आनंद मिळतोय ती गोष्ट करा ना, तुम्ही सतत करा. ज्यावेळी ती गोष्ट तुम्ही कराल त्यावेळी तुम्ही खुश व्हाल. तुम्हाला लॅकिंग जो माइंडसेट आहे तो तुमचा कमी होईल आणि तुम्ही आनंदी राहाल ना. मग आपल्याला आपलं नेचर जाणून घेऊन त्याच्यावरती काम करायचं आहे. जेव्हा तुमचं नेचर एक्सेप्ट कराल ना तर तेव्हाच तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणाल ना. म्हणजे असं आहे की असं बोलतात ना की युनिव्हर्सनं आपल्याला आपली ग्रोथ करण्यासाठी किंवा आपल्या सोलची ग्रोथ करण्यासाठी आपल्याला इथं पाठवले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्यावेळी आपल्याला राग येतो किंवा अशी बरीच गोष्ट असतात ज्याचा आपल्याला आनंद होतो. मग अशा गोष्टी शोधा की ज्यातून आनंद मिळतोय, त्याच्यावरती काम करा. त्या गोष्टीमध्ये स्वतःला अपग्रेड करा, स्वतःची ग्रोथ करा. आणि ज्या गोष्टीचा राग येतो म्हणजे गोष्टीबद्दल आपल्याला राग येतोय ना तर त्याचे ट्रिगर पॉईंट शोधा किंवा अशा निगेटिव्ह गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा आणि स्वतःला हाय व्हायब्रेशनमध्ये कसं ठेवता येईल त्यासाठी प्रयत्न करा. सेल्फ लवची दुसरी स्टेप ही आहे की म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल स्वतःला तेव्हाच तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणाल ना. मग त्यासाठी स्वतःला एक्सेप्ट करा आपण जसं आहे तसं. आणि त्यानंतर दुसरी आय एम विलिंग टू चेंज म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि जे काय आहे म्हणजे बदल घडवून आणताना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. आपली ग्रोथ घडवून आणायची आहे, आपल्या सोलची ग्रोथ घडवून आणायची आहे. आपला मेन एम हेच आहे की आपल्या सोलचं की आपल्याला शिकायचं आहे, आपली ग्रोथ घडवून आणायची आहे आणि त्यासाठी आपल्याला हा जन्म मिळाला आहे. तर जे काय भेटलं आहे ना आपल्याला त्याच्याबद्दल एक ग्रॅटिट्यूड ठेवा की ही गोष्ट म्हणजे आपण लॅकिंग माइंडसेट ठेवतो आहे ना त्यावेळी आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लांब 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 पळून जातात. त्यापेक्षा आपल्याकडं जे आहे ना त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, त्याच्याबद्दल थँकफुल राहा की ही गोष्ट माझ्याकडं आहे. बऱ्याच लोकांकडं म्हणजे आता आपण सरळ सरळ 2 टाईमचं जेवतोय खातोय, आपल्याला चांगले कपडे आहेत, ड्रेस आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडं. आपली चांगली फॅमिली आहे, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. अरे त्यांना थँकफुल व्हा ना. जेव्हा तुम्ही थँकफुल व्हाल तेव्हा तुमच्यात ज्या गोष्टी आहेत ना त्या इन्क्रीज होतील. पण तुम्ही सतत क्रिटिसाइज करत राहताय ना म्हणजे ज्यावेळी क्रिटिसाइज करत राहताय ना तेव्हा तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये जाताय आणि निगेटिव्ह झोनमध्ये जाऊन तुम्ही युनिव्हर्सला पण ब्लेम करताय की माझ्याजवळ ही गोष्ट नाही, माझ्याजवळ ही गोष्ट नाही. पण ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तर तुम्ही कधी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं आहे ना, त्याबद्दल तर तुम्ही कधी थँकफुल राहिला आहे. जेव्हा तुम्ही थँकफुल व्हाल ना तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी इन्क्रीज होतील. कधीतरी ऑब्झर्व करा. आणि
सेल्फ लवची दुसरी जी स्टेप आहे ती स्वतःला चेंज करणं किंवा अपग्रेड करणं. ज्यावेळी तुम्हाला समजतील स्वतःचे ट्रिगर पॉईंट किंवा स्वतःबद्दल कधी समजतील तुम्हाला स्वतःचे ट्रिगर पॉईंट, जेव्हा तुम्ही इतरांबरोबर जास्त वेळ घालवण्यापेक्षा स्वतःबरोबर वेळ घालवाल. कधीतरी विचार करा की आपण आपला मोबाईल, आपली जे बाकीच्या गोष्टी, टी व्ही किंवा इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःबरोबर कधी वेळ घालवला आहे? एकदा लास्ट टाईम आपण कधी स्वतःबरोबर वेळ स्पेंड केला आहे फक्त स्वतःबरोबर? ते एकदा विचारून बघा. ज्यावेळी तुम्ही बरोबर वेळ स्पेंड कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला खरोखर कोणत्या गोष्टीची गरज आहे. स्वतःबरोबर वेळ घालवा, स्वतःच्या मनाशी बोला. स्वतःच्या मनाशी ज्यावेळी तुम्ही बोलाल ना, त्यावेळी तुम्हाला समजेल. म्हणजे इतर तर सांगतीलच तुम्हाला, तुझ्यात हे कमी आहे, तुझं हे असं आहे, तुझं ते तसं आहे, पण त्यांच्या सांगण्यानं काही नाही होणार. ज्यावेळी तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्याल, स्वतःला बदलायची तयारी दाखवाल, तेव्हा तुम्हाला युनिवर्ससुद्धा मदत करेल किंवा तुम्हाला अशी लोकं भेटतील जी तुम्हाला मदत करतील तुमच्या लाईफमध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी किंवा तुमची ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. सो तुम्ही स्वतःवर काम करा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःशी बोला. स्वतः आपल्याला काय बाबा ज्यावेळी आपण स्वतःबरोबर वेळ घालवतोय ना, तेव्हा आपल्याला समजते की बाबा आपल्याला कशावरती काम करायचं आहे, काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीमुळं आपण हर्ट होतोय, कुठल्या गोष्टीमुळं आपण आनंदी होतोय, आपल्याला काय मिळवायचं आहे हे तुम्ही ज्यावेळी स्वतःबद्दल बोलाल ना, स्वतःबद्दल जाणून घ्याल ना, तेव्हाच तुमची सेल्फ लवची सेल्फ लव चालू होईल तुमचं. कारण ज्यावेळी तुम्ही इतर लोकांच्यात राहता ना, त्यावेळी जे गॉसिप्स आहेत किंवा जे इतरांच्याबद्दल बोललेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुमची निगेटिव्हिटी वाढेल. तर तुम्हाला स्वतःला हाय व्हायब्रेशनमध्ये जेव्हा ठेवायचं असेल ना, स्वतःला हाय व्हायब्रेशनमध्ये ठेवायचं असेल तर बरोबर थोडा तरी वेळ घालवा, की म्हणजे आज दिवसभरात मी काय काय केलं, मला काय हवं आहे, मला कुठल्या गोष्टीमुळं आनंद मिळेल, अशी गोष्ट करा ना ज्याच्यामुळं तुम्हाला आनंद मिळेल. प्लस तुमच्यामुळं दुसऱ्यांना पण आनंद मिळेल, दुसऱ्याचं लाईफ पण तुमच्या एखाद्या बोलण्यामुळं दुसऱ्याला पण ग्रोथ मिळेल. असं काहीतरी करा ज्यामुळं तुमचा पण आत्मा सुखावेल आणि प्लस दुसऱ्याला पण आनंद, सुख मिळेल. ओके, थँक्यू. सेल्फ लवची दुसरी स्टेप आहे आय एम विलिंग टू चेंज. तर तुम्ही ह्याच्यावरती काम करा, स्वतःला एक्सेप्ट करा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा, ट्राय करा. ओके, थँक्यू.